नव्या कर रचनेअंतर्गत 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा. देशातील सर्वसामान्यांचा खिसा भरणारा हा अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, तरुणांसाठी अनेक घोषणा. पंतप्रधान मोदींकडून अर्थसंकल्पाचं कौतुक. संसदेमध्ये पुढील आठवड्यात आणणार नवीन आयकर विधेयक. उत्सुकता वाढली. आयकर विधेयकामध्ये काय असणार याकडे लक्ष. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना गिफ्ट. किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवली. कार्डची मर्यादा 3 लाखांवरून आता 5 लाख रुपये. अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी मोठी तरतूद. देशामध्ये 3 AI सेंटरची उभारणी करणार, तर पुढील 5 वर्षात मेडिकल कॉलेजमध्ये जागा वाढवण्याचं लक्ष्य. मागासवर्गातील महिलांसाठी नवी योजना राबवणार. 5 लाख महिलांना लाभ मिळू शकेल. निर्मला सीतारामन यांची माहिती. व्हिसासाठीचे नियम होणार सोपे. भारतामध्ये उपचार घेऊ इच्छिणाऱ्यांना सहज व्हिसा मिळणार. संसदेत अर्थमंत्र्यांची घोषणा. मध्यमवर्गीयांसाठीचं हे ड्रीम बजेट. महाराष्ट्राला बजेटमधून मोठा निधी मिळणार, तर शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी सर्वाधिक तरतूद. मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोदींचं कौतुक. मोबाईल, इलेक्ट्रिक वाहन, टीव्हीचे पार्ट्स, औषधं, देशांतर्गत निर्माण केलेले कपडे झाले स्वस्त. जनतेला मोठा दिलासा. मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात राज्याचं बजेट सादर होणार. अजित पवार यांचं स्पष्टीकरण. लाडक्या बहिणींचा विचार करून बजेट सादर करणार असल्याचंही केलं नमूद. आणि छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यामध्ये 8 माओवाद्यांचा खात्मा. मोठा शस्त्रसाठा जप्त. सुरक्षा दलाच्या जवानांची मोठी कारवाई.